श्री स्वामी समर्थ. तूळ 9 ते 15 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नेमका कसा असणार आहे? या काळात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडू शकतात? करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल की खर्च वाढण्याची शक्यता आहे? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि समजूत वाढेल का? या आठवड्यात कुटुंबातील वातावरण कसे राहील? काही जुने मतभेद मिटतील का? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रहांची स्थिती तुमच्या निर्णयांवर आणि भविष्यावर कसा परिणाम करणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तूळ राशीच्या जातकांसाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. या काळात काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, तर काही जुन्या गोष्टींचा निकालही लागण्याची शक्यता आहे. मनात चाललेली अस्वस्थता कमी होईल आणि आत्मविश्वासात हळूहळू वाढ होईल. काही गोष्टींमध्ये संयम बाळगणे आवश्यक ठरेल. कुटुंब, करिअर, आर्थिक व्यवहार आणि आरोग्य या सर्व बाबींमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. ग्रहांची स्थिती तुम्हाला अनुभवातून शिकण्याची संधी देईल. त्यामुळे या आठवड्यात घेतलेले निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा देणारी आहे. सुरुवातीचे 2 दिवस थोडे तणावाचे वाटू शकतात. मनात अनेक विचार येत राहतील आणि एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेणे कठीण वाटेल. पण आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. करिअर व व्यवसाय, कामाच्या ठिकाणी हा आठवडा तुला राशीच्या लोकांसाठी थोडा व्यस्त राहू शकतो. जबाबदाऱ्या वाढतील आणि काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे काम करताना पूर्ण प्रामाणिकपणा आणि शिस्त राखणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन संधी मिळू शकते. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला हे आव्हानात्मक वाटेल, पण तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही ते यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. तुमच्या कामाचे कौतुकही होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थिरतेचा आहे. ग्राहकांशी संबंध सुधारतील आणि जुने व्यवहार पूर्ण होतील. नवीन व्यावसायिक कल्पना मनात येतील. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. काही जणांना या आठवड्यात कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास थकवणारा असला तरी भविष्यातील संधींसाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सहकार्याने वागल्यास वातावरण सकारात्मक राहील. आर्थिक स्थिती, आर्थिक बाबतीत हा आठवडा तुला राशीच्या लोकांसाठी मध्यम स्वरूपाचा राहील. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरातील काही आवश्यक कामांवर पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. फ्रीलान्स काम किंवा एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचारही मनात येऊ शकतो. मात्र या आठवड्यात कोणत्याही प्रकारची जोखीम असलेली गुंतवणूक टाळणे योग्य ठरेल. शेअर मार्केट किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास आर्थिक नुकसान टाळता येईल. तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. लक्झरी वस्तूंवर पैसे खर्च करण्याऐवजी भविष्यासाठी बचत करणे अधिक फायदेशीर ठरेल. प्रेम व वैवाहिक जीवन, प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुला राशीच्या लोकांसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी संवाद वाढेल आणि नात्यातील जवळीक अधिक मजबूत होईल. काही जणांच्या आयुष्यात नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्रातून प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते. मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. विवाहित लोकांसाठी हा आठवडा शांततेचा आणि समजुतीचा आहे. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्यास नात्यातील गैरसमज दूर होतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कधीकधी छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. पण शांतपणे चर्चा केल्यास समस्या सहज सुटतील. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन, कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा आनंददायी ठरू शकतो. घरात एखादा शुभ प्रसंग घडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोप्याचे वातावरण राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. भावंडांशी संबंध अधिक चांगले होतील. काही जुने मतभेद दूर होतील.
कुटुंबासोबत एखाद्या छोट्या प्रवासाचा किंवा कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी मिळू शकते. सामाजिक जीवनातही तुमचा मान सन्मान वाढेल. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मात्र लोकांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देऊ नका. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवणे अधिक आवश्यक आहे. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने चांगला आहे. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात रस निर्माण होईल. नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित सरावावर भर द्यावा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढेल. काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली संधी मिळू शकते. एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा तुला राशीच्या लोकांसाठी ठीकठाक राहील. मात्र मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करा. जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकतो. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम केल्यास आरोग्य सुधारेल. आहारात संतुलन ठेवणे आवश्यक आहे. जंक फूड टाळणे फायदेशीर ठरेल. डोकेदुखी, थकवा किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. तसेच थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे महत्त्वाचे आहे. संगीत ऐकणे, ध्यान करणे किंवा निसर्गात वेळ घालवणे मन शांत ठेवण्यास मदत करेल. उपाय: दररोज सकाळी देवी लक्ष्मीचे स्मरण करा. श्री महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करा. घरात सुगंधी अगरबत्ती किंवा दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण तुळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. काही अडचणी येतील, पण संयम आणि समजूतदारपणाने त्या सहज पार करता येतील. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कामात स्थिरता येईल आणि मनात सकारात्मकता निर्माण होईल. या काळात तुमची निर्णयक्षमता वाढेल. आधी अडचणीत वाटणाऱ्या गोष्टी आता सोप्या वाटू लागतील. काही जुने प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतो. त्यामुळे अनुभवी लोकांचे मार्गदर्शन स्वीकारणे फायदेशीर ठरेल. तसेच या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञानशक्ती मजबूत राहील. एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप तुम्हाला ओळखता येईल. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे याबाबत योग्य निर्णय घेता येईल. शांतपणे परिस्थिती समजून घेतल्यास अनेक समस्या आपोआप सुटतील. सकारात्मक विचार ठेवून पुढे गेल्यास हा आठवडा तुमच्यासाठी अनेक चांगल्या अनुभवांनी भरलेला ठरेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा आठवडा सुख, समाधान आणि यशाने भरलेला जावो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.